आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी इचलकरंजीमधून इचलकरंजीमधल्या जवाहर नगर भागातल्या डॉक्टर अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर केंद्रीय पथकानं धाड टाकली आहे। या ठिकाणी कुमारी मातांची प्रसूती बेकायदेशीरपणे केली जात असल्याचं उघड झालं। इतकंच नव्हे तर या कुमारी मातांना 2 लाख रुपये देऊन ही बालकं डॉक्टर पाटील विकत घेत आणि नंतर त्या बालकांची विक्री करत असे असा गंभीर प्रकार समोर आला। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ माजली। केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग, जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने ही धाड टाकली आहे। प्राथमिक तपासात छत्तीसगड आणि मुंबईत 2 बाळांची विक्री झाल्याची माहिती समोर येते। पथकाने डॉक्टर पाटील यांच्या हॉस्पिटलमधली सर्व कागदपत्र जप्त केली आहेत। या प्रकरणी डॉक्टर अरुण पाटील, त्यांच्या पत्नी, हॉस्पिटलमधले कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात येतोय। बाळ जे आहे ते दिल्याच्या बदल्यामध्ये त्या मुलीला 2 लाख रुपये दिले गेलेले आणि हे तिने कबूल केलेलं आहे आणि स्वतः डॉक्टरांनी पण कबूल केलं की हो मी या पद्धतीनं काम करतो। फक्त त्यांनी पैशासाठी काही अजूनही सांगितलेलं नाही पैशाचं, पण जे त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत ते मी तुम्हाला देतो म्हणतात पण अजूनही दिलेले नाही आहेत। आणि या संदर्भात तिथं आपण त्यांची जी रजिस्टर वगैरे सगळी होती ती ताब्यात घेतलेली आहे। मुलांना जे दिलं जातं ते छत्तीसगडपर्यंतची नावं आम्ही तिथं ऐकलेली आहेत। तर ते इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला कळेल की हे रॅकेट कुठंपर्यंत पोहोचलेलं आहे आणि मुलांचं ट्रॅफिकिंग जे केलं जात आहे त्याच्यानंतर फॉलोअप काहीच घेतला नाही आहे, घेतला जात नाही की त्या मुलांना खरंच सांभाळलं गेलं की त्यांचं काही अब्यूज केलं गेलं आहे त्या मुलांना, हे पण आपल्याला थोडं इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे। माझे सहकारी आत्ता आपल्या संपर्कात आहेत, प्रताप नाईक। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। प्रताप, अत्यंत धक्कादायक आहे, हे सगळं चक्रावून टाकणार आहे। डॉक्टर ज्यांच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, समाजातील उच्चभ्रू असा डॉक्टर वर्ग समजला जातो, त्यातले एक डॉक्टर आहेत इचलकरंजीमधले। भलं मोठं हॉस्पिटल दृश्यांमध्ये दिसतंय। नेमक्या हॉस्पिटलमध्ये काय गौडबंगाल चालत होतं? नक्कीच अतिशय धक्कादायक अशी ही बाब आहे, कारण इचलकरंजीचं रॅकेट जे आहे ते छत्तीसगड आणि मुंबईपर्यंत त्याचे कनेक्शन उघड झालेले आहेत। अरुण पाटील हे जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत ते मॅटर्निटी हॉस्पिटल चालवत होते। हे सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी कुमारी मातेंचं बाळंतपण केलं जायचं। इतकंच नाही तर त्या बाळंतपण केल्यानंतर त्या कुमारी मातेला तो डॉक्टर 2 लाख रुपये द्यायचा आणि पुढे त्या बाळांची विक्री पुढे जाऊन करायचा, असं हे मोठं रॅकेट आहे। या रॅकेटपर्यंत पोहोचण्यात केंद्रीय पथकाला यश आलेलं आहे। त्यानुसार केंद्रीय पथकाचे सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा बाल विभाग असेल किंवा बाल संरक्षण असेल या विभागातल्या लोकांनी आज सकाळपासून या हॉस्पिटलमध्ये धाडी टाकलेल्या आहेत। सगळी कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर ज्यावेळेला धाड टाकली त्यावेळेला एक कुमारी मातेचं त्या ठिकाणी बाळंतपण सुरू होतं। तिचं बाळंतपण झाल्यानंतर जबाब नोंदवून घेण्यात आले। त्यावेळेला तिने सांगितले की माझं लग्न झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या बाळासाठी 2 लाख रुपये डॉक्टर देणार होते आणि डॉक्टरने सुद्धा स्वतः कबूल केलेलं आहे की तिच्यासाठी आम्ही 2 लाख रुपये देणार होतो। मुळात हे कनेक्शन 2009 पासून आहे। इचलकरंजीमध्ये अशा प्रकारचं रॅकेट आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू होती, पण तिथपर्यंत पोहोचण्यात यश आलेलं नव्हतं। पण आता मात्र थेट कनेक्शन उघड झालेले आहेत। या संदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस या घटनेचा तपास करतायत, पण हे रॅकेट मुंबई छत्तीसगडपर्यंतच मर्यादित नसून संपूर्ण भारतभर आहे का याचा तपास आता पोलीस घेणार आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या तपासावर या दक्षता समितीची नजर असणार आहे। एकूणच चाइल्ड ट्रॅफिकिंग हा जो प्रकार आहे तो इचलकरंजीत उघड झालेला आहे। आतापर्यंत ऐकलेलं होतं, पण इचलकरंजीसारख्या वस्त्रनगरीमध्ये असे प्रकार घडत होते, पण याची कुणकुण आजपर्यंत कुणाला लागलेली नव्हती। त्यामुळे 2004 पासूनचं सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याची शहानिशा केली जात आहे आणि त्याचबरोबर हे जे रजिस्टर जमा केलेलं आहे त्या रजिस्टरमध्ये संबंधित महिलेला, मुलीला, मुलगा झाला की मुलगी याची कुठेही नोंद नाही आहे अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। प्रताप, हे सगळं अत्यंत धक्कादायक वाटतंय। भावनिकदृष्ट्या या सगळ्याचा विचार केला तर या बाळांचं पुढं काय होत होतं हा एक सगळ्यात मोठा सवाल या निमित्तानं पुढे येतोय। पैशांचा व्यवहार म्हणजे या बाळांची विक्री होत असेल 100%। ही बाळं गेली कुठं? किती डिलिव्हरीज या ठिकाणी झाल्या होत्या? अशा पद्धतीने कुमारी माता इचलकरंजी, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र की संबंध महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येत होत्या। काय प्राथमिक माहिती मिळते? जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती हा होमिओपॅथिक डॉक्टर असताना एका गायनाकोलॉजिस्ट डॉक्टरला सोबत घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल थाटलेलं होतं आणि याची कुणकुण कुणालाही नव्हती। याचं कनेक्शन खूप मोठ्या प्रमाणात लांबपर्यंत आहे असं एकूण दिसून येते, पण अनेक ठिकाणी नावं चुकीची लिहिलेली आहेत, अनेक ठिकाणी पत्ते चुकीचे लिहिलेले आहेत, अनेक ठिकाणी वये चुकीचे लिहिलेले आहेत।
त्यामुळं पोलीस आता ह्या सगळ्या गोष्टीचा तपास करेल। जे म्हैसाळचं प्रकरण होतं त्या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून त्या ठिकाणी गर्भांचं जे मुलींचं गर्भ आहे तो काढून टाकला जायचा, हे प्रकरण उघडकीस आलं होतं। इथं प्रकार वेगळा आहे, कुमारी मातेचं बाळंतपण केलं जायचं, त्याच्यानंतर तिला 2 लाख रुपये द्यायचे आणि ह्या मुलांना पुढे जाऊन जास्त किमतीला विक्री करायची। म्हणजे ही खूप गंभीर आणि भयानक बाब उघडकीस आलेली आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणात कुठपर्यंत पोहोचतात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। पोलिसांनी त्या रजिस्टरवरील नावं घेऊन त्यांच्या तपासाच्या दृष्टीने किंवा ते सगळी माहिती संकलित करण्याचं काम करतात। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे कनेक्शन खूप मोठं आहे। ह्या मुलांची विक्री होत होती, मुलींची विक्री होत होती। आता ही मुलं चांगल्या लोकांना विकायला देत होते की कुठे दुसरीकडे देत होते हा सुद्धा तपासाचा भाग आहे। पण या सगळ्या प्रकरणात अतिशय बारकाईने तपास होण्याची गरज आहे, तरच ह्या डॉक्टराच्या एकूण सगळ्या अशा प्रकाराबाबत मुळापर्यंत जाता येईल। प्रताप, परळी आठवलं, म्हैसाळ आठवलं, इचलकरंजीमध्ये आता हे असं सगळं घडत होतं, ते देखील या संपूर्ण हॉस्पिटलची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर ती संशयास्पद आहे। होमिओपॅथी डॉक्टर इतकं मोठं हॉस्पिटल थाटतो आणि असा धंदा करतो, खूपच वाईट आहे। आणि डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये असं सगळं होऊ शकतं हे खरंच काळजीत पाडणार आहे। आपले सहव्यावसायिक नेमकं काय करतात यावर डॉक्टरांनी देखील नजर ठेवली पाहिजे, कारण अशा काही डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टरांकडे बोट उचललं जातं। धन्यवाद प्रताप, पोलिसांनी सखोल तपास करावा अशी आपण त्यांना विनंती करूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।